मध्ये छेडछाड करून लोकांना लूट करणारी टोळी पकडली आहे, आरोपी पकडले. काय मोडस होती आणि कशा प्रकारे त्यांना पकडले? आमच्याकडे वासी सेक्टर 14 या ठिकाणी एक SBI बँकेचं ATM आहे. त्या ठिकाणी 3 तारखेला 3 मार्चला त्या बँकेचे मॅनेजर तिथे ATM चेकिंगसाठी गेले असता त्यांना दिसलं की ज्या ठिकाणाहून कॅश बाहेर येते ATMची त्या ठिकाणी एक पट्टी लावण्यात आलेली आहे प्लॅस्टिकची आणि ती कॅश येण्याचं प्रवेशद्वार बंद केलेलं आहे. त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला सांगितल्यानंतर आम्ही साध्या वेशातील पोलिसांना तिथे आजूबाजूला लावून ट्रॅप लावला. काही वेळाने एक मनुष्य आतमध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता त्यांनी पैसे तर काढले परंतु त्याला पैसे मिळाले नाही, कारण त्यांनी पैसे काढल्यानंतर ते पैसे पट्टीच्या आतमध्ये अडकून पडत होते. तो मनुष्य बाहेर आल्यानंतर आरोपी आतमध्ये गेले आणि ते पैसे काढत असतानाच पट्टी काढत असतानाच त्याला जागीच पोलिसांनी पकडलं. ती पट्टी जर तुम्ही बघाल ती बरोबर ज्या ठिकाणून कॅश बाहेर येते ATMमधून त्या साईजची पट्टी आहे. ही आतील पार्ट आहे आणि बाहेरचा पार्ट आहे असा ज्या कलरची मशीन असते त्या कलरची पट्टी. म्हणजे कोणी कस्टमर बँकेत गेल्या गेल्या तो ओळखू शकत नाही की ही पट्टी इथं लावलेली नाही. अशा प्रकारे त्यांना पकडल्यानंतर त्यांची झडती घेतली. त्यांच्या खिशामध्ये तिथे येऊन गेला जो कस्टमर होता त्यांनी जे 20,000 काढले होते ते 20,000 रुपये मिळाले, पट्टी मिळाली, CCTV फुटेज मिळालं आणि मग त्यांच्यावरती वासी पोलीस स्टेशन येते 81/2024 कलम 339-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांची नावं काय, त्यांचं वय काय आणि सुशिक्षित आहेत की काय असे? दोघे जास्त शिकलेले नाही आहेत. एक आरोपी आहे अन्सार नायब अली, वय वर्ष 24 आहे, राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश. आणि दुसरा आहे मोहम्मद शोएब जलील अहमद, 22 वर्ष वयाचा आहे, तो पण प्रतापगड उत्तर प्रदेशचा राहणार आहे. आरोपीकडे एकूण ATM मिळालेत आमच्याकडे. त्यांच्याकडे तिथे 22 मिळाली ATM अंगझडतीमध्ये. नंतर घराची झडती घेतली गोवंडीला जाऊन आम्ही, त्या ठिकाणी पण ATM मिळाले. आणखी काही पट्ट्या मिळाल्या. हे दोघांच्या एका झोपडपट्टीमध्ये रूम घेऊन राहत होते. त्यांच्याकडे त्यांचे कोणी साथीदार असतील याबद्दल अधिक तपास चालू आहे. आणि इतर नवी मुंबई, मुंबई या ठिकाणी जे पोलीस स्टेशन असतील त्यांना पण आम्ही मेसेज केलेला आहे की ज्यांच्याकडे अशा प्रकारची मोडस ऑपरेंडी वापरून गुन्हा घडले असतील त्यांनी यांचा ताबा घ्यावा. याच्या व्यतिरिक्त पण ते काहीतरी वयोवृद्धांना देखील हे करायचं, ती मोडस कशी होती यांची? ती मोडस त्यांची अशी होती की वयोवृद्ध सिनियर सिटीजन आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यातला कोणतरी एकजण जाणार आतमध्ये, काका तुम्हाला मदत करतो म्हणून त्याचं ATM नंबर तो घेणार. तो घेतल्यानंतर त्यांना पिन विचारणार. नंतर हात चलाकी करून ते ATM स्वतःकडे ठेवणार. दुसरं ATM ॲक्सिसचं असेल तर ॲक्सिसचंच ATM त्याच्या ताब्यात देणार. कुणी काही नंबर चेक करत बसणार नाही, कलर एकच असतो. आणि ते गेल्यानंतर ह्यांना पिन तर माहीतच असतो. ते गेल्यानंतर हे नंतर त्याच्याकडून पैसे काढणार. त्याबाबत आधी इन्क्वायरी चालू आहे. दोन्ही आरोपींना किती दिवसाची पोलीस कस्टडी? 4 दिवसाची कस्टडी आहे.